ब्रिलियंट टाइम्स न्यूज. नमस्कार शिक्कलगार सर, तुमचं ब्रिलियंट टाइम्स न्यूज मध्ये स्वागत आहे. मी योगिता शिंदे. आज आपण जब्बार शिक्कलगार सरांची मुलाखत घेणार आहोत. नमस्ते सर. नमस्कार. मला तुमच्याबद्दल थोडी आम्हाला माहिती द्या, तुमच्या बालपणाबद्दल थोडी माहिती द्या. प्रथमतः मी गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मी जब्बार शिक्कलगार अक्कलकोट या पुण्यनगरीमध्ये, स्वामी समर्थाच्या पुण्यनगरीमध्ये माझा जन्म झाला आणि प्राथमिक शिक्षण हा माझा अक्कलकोटमध्ये झाला. सामान्य कुटुंबामध्ये, त्याच्यामध्ये आई वडिलांचं प्रशिक्षण तेवढं झालेलं नाही, अशा ठिकाणी एक सामान्य कुटुंबामध्ये हा मी वावरलो. मी पूर्ण माझं आयुष्य सुरुवात केली आयुष्याची. अच्छा सर, त्यानंतर तुम्ही 10वी पर्यंत शिक्षण कुठे केलं, काय केलं? अक्कलकोटमधील श्री शहाजी हायस्कूल, मराठा मंदिरचे जे शहाजी हायस्कूल आहे, या ठिकाणी माझं प्राथमिक शिक्षण 10वी पर्यंतचं प्राथमिक शिक्षण माझं तिथं पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर 11वी 12वी उच्च शिक्षण तुम्ही कुठे केलं? हे उच्च शिक्षण मी सोलापूरमध्ये संगमेश्वर कॉलेज या ठिकाणी माझा 11वी 12वी आणि BSc मी संगमेश्वर कॉलेजमध्ये मी पूर्ण केला. तुमचं संपूर्ण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ऍज अ शिक्षक म्हणून पहिला जॉब कुठे केलात? मी ज्यावेळी 1987 साली BSc झालो, माझा ध्येय होतं की मला काहीतरी जॉब करणं आणि मी काहीतरी आपल्या जीवनाचं कॅरियर करणं, हे माझा उद्देश होता. या उद्देशाने मी काय केलो, 88ला मी B.Ed केला. B.Ed करून सर्वप्रथम मी महात्मा फुले प्रशाला येथे त्या काळामध्ये मी BSc सायन्स टीचर म्हणून त्या ठिकाणी मी जॉबला लागलो. या दरम्यान तुम्ही शैक्षणिक काम सोडून इतर कोणती सामाजिक कार्य केलीत? 1989 साली ज्यावेळी मी शिक्षक म्हणून होतो, या शिक्षकाच्या दरम्यानच मी समाजाच्या अनेक म्हणजे ज्याकडे शिक्षण घेत असताना मला पुण्यामध्ये कॅरियर मास्टरचा कोर्सची ऑफर आली. गव्हर्नमेंट करूनच मला ती ऑफर आली आणि पुण्यामध्ये SCRT मध्ये जाऊन मी एका वर्षाचा मी तो कोर्स केला, 21 दिवसाचा. मग त्या कोर्समध्ये मी कॅरियर मास्टर म्हणून मी झालो. मग त्या कॅरियर मास्टरचा मला इतका फायदा झाला की माझ्या काळामध्ये मला सांगणारे कोणी नव्हते की 10वी नंतर काय करावं. परंतु मी ते कोर्स केल्यानंतर माझ्या मुलांना व इतर शाळेतील विद्यार्थ्यांना मी कॅरियर मास्टरचा त्या ज्ञानाचा उपयोग करून त्या मुलांना विविध कोर्सेस बद्दलची माहिती मी द्यायला सुरुवात केली आणि ते आजपर्यंत मी देतो. महात्मा फुले या शाळानंतर तुम्ही दुसरी कोणती शाळेमध्ये काम केलं? मी 2016 साली विठ्ठल नगरीमध्ये पंढरपूर येथे माझा सरप्लस म्हणून त्या ठिकाणी ट्रान्सफर झाला आणि श्रीनाथ विद्यालय सोनके पंढरपूर येथे मी 2016 साली त्या ठिकाणी मी जॉईन झालो. नंतर या प्रवासामध्ये तुम्हाला किती अडचणी आल्या आणि तुम्ही त्या अडचणींना कशी मात केलात? अशा त्या काळामध्ये मला ज्यावेळी मी इथून जात असताना मला थोडीशी अडचण आली. त्यामध्ये मला अनेक अधिकाऱ्यांशी भेटावं लागलं आणि मला शाळा स्वीकारण्यासाठी मला प्रयत्न करावे लागले. त्या काळामध्ये मला मुलींचं शिक्षण होतं, इथं कौटुंबिक अडचणी होत्या. त्या सगळ्यांना मी मोठा संघर्ष करून मी हिमतीने प्रयत्न केला आणि शेवटी देवाच्या कृपेनं मला एक चांगली 2016 साली पंढरपूर इथे शाळा मिळाली. त्या ठिकाणी मी जॉईन झालो. तुमचे गुरु कोण होते? प्राथमिक ज्यावेळी मी शहाजी हायस्कूलमध्ये होतो त्यावेळेस मला कडगंची सर हे मला इंग्रजी फार छान शिकवत होते. ते आत्ताही माझ्या स्मरणात आहे की ते एकदम सोप्या रीतीने मला इंग्रजी शिकवत होते. त्याचबरोबर आपले कुरनूरकर सर हे गणित हा विषय मला शिकवत होते. हे 2 महत्वाचे विषय यांचं मार्गदर्शन मला त्या काळात लाभला. पुढे इथं आलो म्हणजे सोलापूर येथे मी 11वी 12वी शिक्षण घ्यालो, त्यावेळेस मला ढिपे सरांचा मला खूप मदत लागली. त्यांनीच मला बॉटनी हा विषय निवडायला सांगितलं आणि बॉटनी हा विषय मी निवडला आणि बॉटनीमध्ये ढिपे सरांच्या सहकार्यानं मी BSc मग चांगल्या मार्काने मी पास झालो आणि BSc झालो. तुम्हाला कोणी कोणी मदत केली? सर्वप्रथम तर माझ्या धर्मपत्नीनं तर मला सहकार्य केलंच. घरच्या अडचणीतून त्या मला मुक्त केल्या
त्याचबरोबर आई वडिलांचं सहकार्य होतं आणि सर्वात जास्त सहकार्य मला मित्राचा लाभला. सोबती होता ज्यानं मी त्याच्याबरोबर शिक्षक म्हणून म्हणजे माझा शिक्षकाचा सोबती म्हणून जे आदमसाहेब मुजावर हा माझा मित्र, त्यांनी प्रत्येक ठिकाणी मला मदतीत सहकार्य केलं आणि त्याच्यासोबत मी या प्रवास पुढचा घेतला. अनेकांनी मला मदत केली, ज्ञात अज्ञात लोकांनी मला खूप मदत केली. मला हे जे काही पुरस्कार भेटले ह्याच्याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती द्या. मला 2019 साली आयडियल टीचर पुरस्कार म्हणून मला देण्यात आला आणि राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार 2021 साली मला मिळाला. त्याचबरोबर सर्वात महत्वाचा पुरस्कार म्हणजे मी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या समवेत भेटलो होतो आणि त्यांच्याशी मी विज्ञानाची हितगुज केली आणि त्यांचं मार्गदर्शन मला लाभला. हा माझ्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा क्षण ते मिळाला. आणि त्याच्यानंतर मला अनेक असे पुरस्कार मिळालेले आहेत. ज्ञान अध्यापक मंडळाच्या तर्फे मला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर आपल्या न्यूजनं पण मला ब्रिलियंट ग्रुप यांच्या वतीनं देखील मला पुरस्कार त्यांनी दिलेले आहेत. राज्यस्तरीय विभागस्तरीय ज्यांच्या हस्ते मला पुरस्कार मिळालेले आहेत. पंढरपुरीचे परिचारक माननीय परिचारक साहेब यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला. माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते मिळाला. प्रणितीताई शिंदे आमदार यांच्या हस्ते मिळाला. अनेक अधिकाऱ्यांच्या हस्ते मला पुरस्कार मिळालेले आहेत. सर, तुमचा हा जो काही प्रवास होता, या प्रवासादरम्यान तुम्हाला जे काही सर्टिफिकेट भेटलेत त्याची थोडक्यात आम्हाला माहिती द्या. सर्वात महत्वाचं म्हणलं तर कोविडच्या काळामध्ये ज्या वेळेस मुलांना शिक्षणापासून वंचित होते मुलं, त्या काळामध्ये झेडपीमध्ये जिल्हा परिषद मार्फत आम्हा शिक्षकांच्या काही निवडक शिक्षकांना त्यांनी काही बोलवलं होतं आणि त्यामध्ये माझी पण निवड झाली होती. आणि मी तिथं विज्ञान या विषयाचे काही युट्यूब वरचे काही प्रकरणं मी तयार करून त्यांना प्रक्षेपित केला आणि मुलांना शिक्षणासाठी मी त्या काळात काही ट्रेनिंग दिल्या किंवा त्या काळामध्ये मी युट्यूबवर काही प्रकरण मी मुलांना शिकवलं. ऑनलाईनवर पण मी त्या काळामध्ये काही शाळा मी घेतली, मुलांना क्लासेस मी घेतलं आणि त्याचं प्रमाणपत्र देखील मला झेडपीनं दिलं. याच्या व्यतिरिक्त मी याच्यात मला तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून माझी पुण्यामध्ये आणि शिक्षण विभागामध्ये निवड झाली. राज्यस्तरीय विभागीय ज्या शिक्षणाच्या ज्या बदलत्या अभ्यासक्रम आहेत त्या अभ्यासक्रमामध्ये मी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केला आणि तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून शिक्षकांना प्रशिक्षण दिलं. वरिष्ठ श्रेणी, निवड श्रेणी आणि त्याचबरोबर काही बदलत्या सिलेबसचा तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून मी काम केलेलं आहे. मुलांना व्यवसाय प्रशिक्षणाबद्दल ज्यावेळी मुलांना मे महिन्यामध्ये की विविध कोर्सेसची माहिती मी त्या मुलांना ऑनलाईनवर दिली काहींना. त्यामध्ये काही विद्यार्थ्यांना वगैरे मी त्यांना ट्रेनिंग घेऊन सांगितले कुठले कुठले कोर्सेस असतात, काय काय तुम्ही करू शकता आणि काय करू शकता. कारण मला ही अडचण आली होती, आता मुलांना ही अडचण, कारण मला माझे आईवडील शिकलेले नव्हते आणि त्या काळामध्ये मला पुढचं कॅरियर काय करावं हे मला कळत नव्हतं. पण आज मला ती संधी मिळाली मुलांना सांगायची म्हणून मी तो भाग केला. आणि त्याचबरोबर मला अनेक सामाजिक कार्य देखील मी करतोय. त्या सामाजिक कार्यामधला सर्वात महत्वाचं कार्य म्हणजे बिंदू माधव जोशी यांची जी अखिल भारतीय ग्राहक मंच सेवा आहे, त्या ग्राहक मंच सेवेमध्ये मी प्रवासी महासंघ म्हणून मी काम केलं. आणि जागो ग्राहक जागो या अंतर्गत अनेक शाळेमध्ये जाऊन ग्राहकांची फसवणूक कशी होते आणि ग्राहकांनी कसं सतर्क राहावे आणि त्यांना कसं वाचवावं याच्यासाठी मी त्यांना मार्गदर्शन मी केलेलं आहे. अक्कलकोट कॉलेज आणि अनेक शाळा जिथं जाऊन मी त्यांना ग्राहक दिनानिमित्त त्यांना मी मार्गदर्शनाचं काम मी केलेलं आहे. त्याचबरोबर मी अल्पसंख्याक संघटना यांच्यामध्ये देखील मी काम केले. सर्वात महत्वाचं म्हणजे मला विज्ञानाची खूप आवड होती. विज्ञानाची आवड असल्यामुळं मी विज्ञान मंडळामध्ये शहर अध्यक्ष म्हणून मी काम केलं. त्याचबरोबर सचिव, जिल्हा सचिव आणि उपाध्यक्ष म्हणून मी काम केलं. आजही विज्ञानामध्ये मी सक्रिय आहे. मग ह्यामध्ये विज्ञानाचे प्रदर्शन असो किंवा काही उपकरण असो त्यामध्ये मुलांना सांगणे
मुलांना त्यांना मोटिवेट करणे, मुलांना मार्गदर्शन करणे, विज्ञानाची गोडी निर्माण करणे, हे काम मी केलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचा म्हणले तर मला ज्यावेळी मी अस्मरणीय क्षण म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना मी 2014 साली ज्यावेळी मी भेटलो आणि त्यांच्या संग मी ते आले होते इथल्या विज्ञान केंद्राला भेट देण्यासाठी, आणि त्यांची आमची भेट ह्या रेस्ट हाऊसमध्ये झाली आणि रेस्ट हाऊसमध्ये आम्ही त्यांच्याशी गप्पा मारल्या. त्यावेळेस आमची पूर्ण विज्ञानाची टीम होती. त्यामध्ये त्यांच्याकडून त्यांचं जे म्हणणं होतं की तुम्ही विज्ञानामध्ये रुची निर्माण करा, मुलांना विज्ञानाचा कोपरा निर्माण करा, आणि त्या कामामध्ये मी करण्यासाठी विज्ञान मंडळामध्ये सक्रिय झालो आणि आजपर्यंत मी विज्ञान मंडळामध्ये सक्रिय आहे. एवढं सुंदर तुम्ही सांगितलं. तुम्हाला विज्ञानाची आवड कशी निर्माण झाली? मला ज्यावेळी मी म्हणलो ना, मला ढेपे सर हे जे मला गुरु भेटले, मग त्यांनी मला त्या काळामध्ये ज्यावेळी BSc मध्ये मला कुठला विषय निवडावा आणि काय करावं, तसं तरी त्या काळामध्ये 3 क्षेत्र होते, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. म्हणजे त्यामध्ये मला बायोलॉजीमध्ये कडे आणणे आणि त्यात बॉटनीमध्ये रुची करणे, हे सर्व काम मी माझे गुरुवर्य ढेपे सरांना मी मानतोय. ढेपे सरांनी मला तिथं आणले आणि त्यांनी मला सहकार्य केलं. मी आजही त्या सरांना मानतो. विशेषतः मॅडम मी सांगतोय की प्रत्येक जण सेवानिवृत्तीनंतर कुठल्या अधिकारी किंवा नेता यांच्या मार्फत सेवानिवृत्तीचा कार्यक्रम करून घेतात, पण मी माझ्या गुरुवर्यांच्या हस्ते सेवानिवृत्ती करून घ्यावी या म्हणून मी माझा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम मी माझे गुरु जे अक्कलकोटचे ते तुम्हाला सांगितलं कडगंचे आणि कुरनूरकर सर यांच्या हस्ते मी माझ्या सेवानिवृत्तीचं काम, गुरुजनाच्या हस्ते मी सेवानिवृत्तीचं काम मी करून घेतले. खूपच सुंदर. सर, तुमच्या फॅमिलीबद्दल, तुमच्या कुटुंबाबद्दल थोडी माहिती द्या आम्हाला. मी सुरुवातीलाच म्हणलो होतो मॅडम की माझा सामान्य कुटुंबात मी जन्मलो. 4 बहिणी आणि आम्ही 2 भाऊ. मी सर्वात लहान धाकटा. प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रात होते. म्हणजे बहिणीने जास्त शिक्षण घेतले नाही, फक्त मोठी बहीणच तेवढं शिक्षण घेतले, ती मुख्याध्यापिका झाली. बाकीच्या 3 बहिणींचं शिक्षण झालेलं नाही. धाकटी बहीण होती, ती पण BA केली आणि ती श्रीनाथ आपलं SK बिरादर येथे शिक्षिका झाली. 2 बहिणींचं शिक्षण पूर्ण झालं नाही. भाऊ हा BCom होता, तो बिझनेसमध्ये, वडिलांच्या बिझनेसमध्ये गेला आणि वडील हे सामान्य कुटुंबात होतो. मला 2 मुली होत्या आणि मोठी खुशबू MSc बायोटेक्नॉलॉजी ती केली आणि बारामतीमध्ये त्याचा विवाह करून दिला. त्यांच्या पुढे शिक्षण शिकायची इच्छा होती बायोटेक्नॉलॉजीमध्ये, ती बेंगलोरमध्ये जॉब करणार होती, परंतु त्याच्या कुटुंबांचा आणि त्यांच्या मिस्टरांचा इच्छा नसल्या कारणाने ती कौटुंबिक शिकवण्यामध्ये गेली. धाकटी ही BAMS केली, आता ती डॉक्टर आहे आणि पुण्यामध्ये चाइल्ड स्पेशलिस्ट म्हणून ती काम करते. वा, खूप सुंदर. तुमच्या या प्रवासामध्ये तुमच्या अर्धांगिनीनं तुम्हाला कशा प्रकारे मदत केली? सर्वात म्हणतं की पुरुषामागं स्त्रीचा हात असतो आणि खरंच माझ्या पाठीमागं माझ्या आई आणि त्यानंतर माझ्या पत्नी यांचा मला हात लाभला, साथ लाभला आणि आज कुटुंबामध्ये माझ्या पत्नीमुळेच मी आज इथंपर्यंत आलेला आहे. पत्नीच्या सहकार्यानंच मी माझं कुटुंब पूर्ण सांभाळू शकलो. कारण एक घर बघितली आणि मुलांकडे बघितली तर मी माझ्या फ्रीली मी माझं बाहेरचं काम करू शकतो आणि त्याच्यामुळे तिचा साथ प्रत्येक ठिकाणी लाभला. आजही माझ्या पत्नीचा साथ मला लाभतो म्हणून मी एक सुखी जीवन जगतोय. धन्यवाद सर, तुमचा इतका वेळ आम्हाला दिल्याबद्दल आणि तुमचे इतके सुंदर तुम्ही जे अनुभव आहेत आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल. तुम्हाला काही बोलायचंय का? धन्यवाद मॅडम. मी सर्वप्रथमतः ब्रिलियंट टाइम्स यांचे संस्थापक अध्यक्ष इम्तियाज अक्कलकोटे यांचं मी खूप मनपूर्वक आभारी आहे. त्याचबरोबर ताईंचं ज्यांनी माझी मुलाखत घेतली, योगिता शिंदे ताई मॅडम यांनी माझी जी मुलाखत घेतली अतिशय छान पद्धतीने, त्यांचंही मी मनपूर्वक आभारी आहे. या चॅनलचा मी आभारी आहे, कारण आपण जे केलेलं कार्य आहे हे कार्य की मुलापर्यंत पोहोचवावे, जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम ही पत्रकार एक महत्वाची भूमिका करते आणि ती भूमिका तुम्ही करतायत म्हणून मी मनापासून या ब्रिलियंट टाइम्स आणि त्यांच्या सहकार्यांचं मी खूप खूप आभार मानतो. धन्यवाद.